नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 28 एप्रिल रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर सिरीजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. व्हिडिओ दररोजच्या दररोज लाईक करत चला. ठीक आहे, लेक्चर सुरू करण्या अगोदर बघा, अभ्यास मित्रांनो वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगवेगळ्या बॅचेस जे आहे ते अफोर्डेबल फी मध्ये सुरू केलेले आहे. जसे की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन घटक पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच. आजपासून आता आपण एक टेट ची एक्झाम जी आहे त्यासाठी सुद्धा 1 मंथ रिव्हिजन बॅच सुरू करत आहोत. ठीक आहे, फी अगदी कमी असणार आहे, फक्त 500 रुपये असणार आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्याचबरोबर बघा, कंबाईन गट ब आणि गटक परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच. या बॅचेसमध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळतील, टेस्ट सिरीज मिळेल, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, स्पेसिफिक टाइम टेबल मंथली. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचेसमध्ये मिळत जाईल. तुम्हाला यासाठी अभ्यास मित्राचं आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचे. यामध्ये या बॅचेस मिळून जातील. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, कारण लेक्चरचं नोटिफिकेशन आणि त्याचबरोबर अभ्यास विषयक माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल. आणि आपल्या इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स आणि अदर इन्फॉर्मेशन जे आहे एक्झाम रिलेटेड ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. सुरुवात करूया 28 एप्रिल रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये 5 ते 6 क्वेश्चन असे मित्रांनो की जे डायरेक्ट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील. जसं की पहिला क्वेश्चन, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे मित्रांनो 2025 चा तो मिळालेला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. तर कुमार मंगलम बिर्ला हे एक बिझनेसमॅन आहे आणि त्यांनी भारताच्या प्रगतीमध्ये एक मोलाचं योगदान जे आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर 24 एप्रिल रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2024 चा पुरस्कार विजेते सुद्धा लक्षात ठेवायचे. 2024 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. ठीक आहे, आता 2025 चा कुमार मंगलम बिर्ला यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार 2022 मध्ये सुरू झाला होता आणि पहिला पुरस्कार जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. आपण जर बघितलं तर देशाला पुढे नेण्यासाठी आणि समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेमार्फत देण्यात येतो. मास्टर दीनानाथ मंगेशकर जे काही फाउंडेशन आहे त्याच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, आता रिसेंटली पण महत्वाचे जे काही पुरस्कार देण्यात आलेले ते बघून घेऊया. 34वा सरस्वती सन्मान 2025 जो आहे तो भद्रेश दास यांना मिळाला. ॲबेल पुरस्कार मासाकी काशीवारा यांना मिळालेला आहे. संगीत कलानिधी पुरस्कार 2025 चा आर के श्रीराम कुमार यांना मिळाला. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटेर ब्लॅशेल यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला. युनायटेड किंगडम सरकारचा जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो चिरंजीवी यांना मिळाला. प्रवाह आणि सारथी सारख्या उपक्रमांसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड जो आहे तो आरबीआय ला मिळालेला आहे. एंजेला स्वामी एमएसएस युनिव्हर्स ठरलेले 2025 चा आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे. दुसरा क्वेश्चन, जागतिक मलेरिया दिवस 2025 कधी साजरा केला गेला किंवा कधी साजरा केला जातो? तर जागतिक मलेरिया दिवस जो आहे मित्रांनो तो 25 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. कधी सेलिब्रेट केला जातो? 25 एप्रिलला. तर आपण जर बघितलं 25 एप्रिलला दरवर्षी जागतिक मलेरिया दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2007 मध्ये मलेरियाबाबत जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट करणं सुरू केलं होतं. याची थीम आहे मलेरिया एंड्स विथ अस, रिइन्व्हेस्ट, रिइमॅजिन, रिइग्नाइट. ठीक आहे, परत सांगतो, मलेरिया एंड्स विथ अस, रिइन्व्हेस्ट, रिइमॅजिन, रिइग्नाइट अशी याची थीम आहे. तर मलेरियाबाबत रोगाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस जो आहे हा सेलिब्रेट केला जातो. तिसरा क्वेश्चन आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष क्लॉस श्वाब यांनी एप्रिल 2025 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर यांनी राजीनामा दिल्यानंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाची संस्था तुम्ही नक्कीच ऐकली असेल. तर वेगवेगळे जे काही जागतिक अहवाल जे असतात इकॉनॉमीशी रिलेटेड वगैरे तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून दिले जातात आणि त्याचे स्थापनेपासूनचे अध्यक्ष होते क्लॉस श्वाब. ठीक आहे, आणि आता यांची जागा जी आहे ती घेणार आहे पीटर ब्रेबेक लेटमेथ. ठीक आहे, तर पीटर ब्रेबेक लेटमेथ जे आहे त्याचा क्लॉस श्वाब यांची जागा घेणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना जी 1971 मध्ये क्लॉस श्वाब यांनीच केली होती.
55 वर्ष ते या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष राहिले आणि आता त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्यानंतर पीटर ब्रेबेक लेट मॅथ जे आहे, ठीक आहे, तर ते आता नवीन अध्यक्ष जे आहे त्यांची नवीन आपण म्हणूया अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 ची आहे. वेगवेगळे अहवाल जसं की तुम्ही ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स म्हणजे जागतिक स्पर्धात्मकता अहवाल, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स, ग्लोबल रिस्क रिपोर्ट, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, तर हे जे अहवाल आहे हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फतच प्रसिद्ध केले जातात. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये याचं मुख्यालय आहे आणि आता नवीन अध्यक्ष पीटर ब्रेबेक. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीला 5 वर्ष पूर्ण झाली. ही योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर बघा मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये जे काही जमिनी आहे तर त्याची मोजमाप वगैरे करण्यासाठी स्वामित्व नावाची योजना पंचायत राज मंत्रालयाने सुरू केली होती आणि यावर दरवर्षी दर एक्झाम मध्ये क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. मग ही जी स्वामित्व योजना आहे तर ती 24 एप्रिल 2020 साली सुरू करण्यात आली होती. तिला आता 2025 मध्ये 5 वर्ष कंप्लीट झालेले आहे. स्वामित्व योजनेचा फुल फॉर्म आहे सर्वे ऑफ विलेज अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन विलेज एरिया. म्हणजे जे काही गाव आहे त्याचा सर्वे करायचा आणि जे काही शेतं वगैरे आहे तर त्याची मॅपिंग करायची. कशी? तर जी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झालेली आहे, आता नवीन जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्या मदतीने गावातील जे काही क्षेत्र आहे त्याचं मोजमाप करायचं. ठीक आहे. तर 2025 मध्ये या योजनेला 5 वर्ष पूर्ण झालेले आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील जमिनीचे डिजिटली काय करायचं आहे तर मोजमाप वगैरे करून ज्याची मालकीची जमीन आहे त्याला त्या जमिनीची मालकी द्यायची आहे. 5वा क्वेश्चन, भारतीय लष्कराने व्हॉइस ऑफ किन्नौर कम्युनिटी रेडिओ स्टेशन कुठे सुरू केले आहे? तर व्हॉइस ऑफ किन्नौर नावाचं कम्युनिटी रेडिओ स्टेशन जे आहे किन्नौर हिमाचल प्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हिमाचल प्रदेश मध्ये जे काही बॉर्डर वरती जे काही गाव आहे चीनच्या बॉर्डरवर तर त्या गावांसाठी एक स्पेशल रेडिओ स्टेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आर्मी आणि नॉर्मल जे काही आपले नागरिक आहे त्यांच्यामध्ये चांगला एक बॉन्ड निर्माण व्हावा यासाठी हे रेडिओ स्टेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर नागरी आणि लष्करी सहकार्य मजबूत करण्यासाठी हे रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलेले. या रेडिओ स्टेशनचं उद्घाटन भारतीय लष्कराचा सूर्या कमांड जे आहे तर त्याचे लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. यानंतर हा जो उपक्रम आहे ऑपरेशन सद्भावना उपक्रमाचा एक भागच आहे. यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये गावस्तरीय पुरातन वास्तूचे सर्वेक्षण पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? ठीक आहे. तर परत सांगतो, गावस्तरीय पुरातन वास्तू ज्या असतात, ठीक आहे, म्हणजे गावागावांमध्ये ज्या काही ऐतिहासिक पुरातन वास्तू असतात सहसा सरकार तिथे लक्ष देत नाही, पण कर्नाटक राज्याने काय केलेलं आहे गावागावामध्ये जाऊन तुमच्या गावात कोणती ऐतिहासिक वास्तू आहे का, ठीक आहे, तर त्याची नोंदणी वगैरे करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर गावस्तरीय पुरातन वास्तूचं सर्वेक्षण कर्नाटकने अलीकडे कंप्लीट केलेलं आहे. असं सर्वेक्षण प्रत्येक आपण जर बघितलं तर राज्याने करायला पाहिजे. ठीक आहे. यामुळे आपल्याला आपला जुना इतिहास सुद्धा समजू शकतो की आपण कसं राहत होतो, आपले पूर्वज कसे राहायचे, कोणते भांडे यूज करायचे, घरं त्यांची कशी असायची, तर यावरून आपल्याला आपला इतिहास जो आहे तो समजण्यास अजून मदत होऊ शकते. ठीक आहे. तर गावागावांमध्ये जाऊन काही शिलालेख, स्मारके, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा, ठीक आहे, याचं दस्तऐवज जे आहे तर ते कंप्लीट केलेलं आहे कर्नाटकने. कर्नाटकची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाली. बेंगलोर जे आहे ती राजधानी आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहे. थावरचंद गेहलोत जे आहे ते राज्यपाल आहे. लोकसभेच्या 28 जागा तर राज्यसभेच्या 12, विधानसभेचे 224 जागा आपल्याला कर्नाटकमध्ये बघायला मिळतात. कर्नाटकच्या आपण जर बघितलं उत्तरेला महाराष्ट्र आहे, त्याचबरोबर उत्तरेलाच म्हणजे वायव्य दिशेला गोवा आहे. केरळ जर बघितलं तर दक्षिणेला आहे. तमिळनाडू जर बघितलं आग्नेयेला आहे. तेलंगणा पूर्वेला आहे आणि आंध्र प्रदेश जर बघितलं तर कर्नाटकच्या पूर्व भागात आपल्याला बघायला मिळतं. तर जवळपास जर आपण बघितलं 6 राज्यांची सीमा कर्नाटकला लागून आहे. यानंतर पुढे जाऊया. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी राष्ट्रीय शून्य गोवर रुबेला निर्मूलन मोहीम कुठे सुरू केलेली आहे? तर गोवर रुबेला आजार तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. या आजारामध्ये अंगावर जे आहे ते फोडं वगैरे येत असतात. ठीक आहे. तर हे जे आजार आहे, ठीक आहे, तर याचा नष्ट करण्यासाठी, याचं समूळ नष्ट करण्यासाठी या आजाराला
तर एक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, राष्ट्रीय शून्य गोवर रुबेला निर्मूलन मोहीम. तर ही नवी दिल्लीमध्ये मोहीम सुरू केलेली आहे. कुणी? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं 2026 पर्यंत भारतामधून गोवर रुबेलाचं उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता बघा 24 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये म्हणजे सध्या पण जागतिक लसीकरण सप्ताह 2025 सुरू आहे. ठीक आहे. आणि या जागतिक लसीकरण 2025 चा जो काही सप्ताह आहे या दरम्यानच ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या देशाने एप्रिल 2025 मध्ये जगातील पहिले 10G ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केलेलं आहे? बघा मित्रांनो, भारतामध्ये अजून काय आहे तर 5G आहे. ठीक आहे. 5G ची स्पीड आपल्याला बघायला मिळते आज आपल्या भारतामध्ये. पण चायना आपल्या किती पुढे असेल हे तुम्ही इमेजिन करू शकता. त्यांच्या देशामध्ये 10G तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे इंटरनेट जे आहे ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे 10G. तुम्ही US जापान वगैरे बघितलं तिथं 6G 7G ठीक आहे 8G चं टेस्टिंग वगैरे सुरू आहे. पण आपण अजून 5G वरच अडकलेलो आहोत. आपल्या काही भागात तर 4G आपल्याला नेटवर्क जे आहे ते बघायला मिळतं. तर लवकरात लवकर सरकारने सुद्धा आपल्या देशाला काय करायला पाहिजे, हाय स्पीड इंटरनेट प्रोव्हाइड करायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचा वापर पण आपण सगळ्यांनी चांगल्या कामासाठी करायला पाहिजे. नाही तर अभ्यासाला बसलो, मोबाईल घेतला, रील्स किंवा शॉर्ट बघत बसलो तर कसा वेळ निघून जातो हे आपल्यालाच कळत नाही. तर इंटरनेट जे आहे सध्या जरी आपल्याकडं ठीक आहे तर त्याचा योग्य तो वापर करा. ठीक आहे सगळ्यांनी. कारण वेळ ही परत येत नसते. नंतर किती काही यूज करा, कसंही यूज करा, पण आता कामासाठीच यूज करायचं आहे. ठीक आहे. तर 10G इंटरनेट जे आहे ते चायनामध्ये सुरू झालेलं आहे. याची स्पीड खूप फास्ट असणार आहे. ठीक आहे. 10G म्हणजे समजू शकता तुम्ही. स्पेडेक्स मिशन अंतर्गत कोणत्या दोन उपग्रहांनी त्यांची दुसरी यशस्वी डॉकिंग पूर्ण केलेली आहे? तर नवा क्वेश्चन जर आपण इथे बघितलं, स्पेडेक्स मिशन काय होतं तर आपण काय केलं होतं, डॉकिंगचा प्रयोग जो आहे तो यशस्वी केला होता. बरोबर. दोन जे काही ऑब्जेक्ट आहे तरी त्यांना एकमेकाला कनेक्ट करणे याला काय म्हटलं होतं, डॉकिंग म्हटलं होतं. आणि डॉकिंग उद्या जाऊन आपल्याला आपलं स्पेस स्टेशन जर बनवायचं असेल तर त्यामध्ये मेन रोल आहे. कारण एकदाच स्पेस स्टेशन अवकाशामध्ये पाठवणे इतकी आपल्याकडे अजून क्षमता नाहीये. मग त्यासाठी आपल्याला छोटे छोटे पार्ट पाठवून त्यांना अटॅच करावं लागेल. जसं आपण पाईपलाईन बनवतो. ठीक आहे. तर त्यालाच एक पाईप दुसऱ्या पाईप मध्ये फिट करणं जर त्यालाच डॉकिंग म्हटलं तर ते जर आपण अवकाशामध्ये केलं तर ठीक आहे. दोन उपग्रह काय केले जातात, एकमेकांमध्ये डॉक केले जातात. अलीकडे आपण पुन्हा एकदा डॉकिंगचा प्रयोग केलेला आहे. याच्या पहिले पण स्पेडेक्स नावाचा प्रयोग झाला होता. आता परत हा प्रयोग करण्यात आलेला आहे. आपण SDX-01 ज्याला चेंजर म्हटलं जातं आणि SDX-02 ज्याला टार्गेट म्हटलं जातं या दोन उपग्रहांना सक्सेसफुली काय केलं, डॉक करून आपण त्याला काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. ठीक आहे. तर या स्पेडेक्स उपक्रमांतर्गत SDX-01 आणि SDX-02 यांना जोडण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. उद्या जाऊन हे स्पेस स्टेशन वगैरे बनवण्यासाठी डॉकिंग जे आहे तर ते भारतासाठी महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. 1969 मध्ये 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना झालेली आहे. बेंगलोर कर्नाटकमध्ये मुख्यालय आहे. आता इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले हे तुम्हाला सांगायचंय. भारत सरकारने एप्रिल 2025 मध्ये पाकिस्तान सोबत सिंधू जल करार स्थगित करण्यास निर्णय घेतला. हा करार कधी झाला होता तर सिंधू जल करार जो आहे तो 1960 मध्ये झाला होता. या अंतर्गत 80% पाणी जे आहे ते पाकिस्तानला देण्यात आलं होतं आणि 20% पाणी जे आहे तर ते भारताला देण्यात आलं होतं. आणि हा जो करार आहे तर तो वर्ल्ड बँक जे आहे, जागतिक बँक जी आहे तर त्याला मध्यस्थात ठेवून आपण हा करार केला होता. ठीक आहे. तर सिंधू जल करार लक्षात ठेवायचा आहे. 1960 चा हा करार आहे. भारताने जो पालगामचा एरिया जो आहे तिथे दहशतवादी हल्ला जो झालेला आहे तर त्याच्या विरोधात आपण हा करार जो आहे रद्द केलेला नाहीये, स्थगित केलेला आहे. भारताचं म्हणणं आहे की या करारामध्ये आता आम्हाला काय करायचे, चेंजेस करायचे आहे. यानंतर पृथ्वीवरील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण बदल शोधण्यासाठी उपग्रहावर क्वांटम ग्रॅव्हिटी ग्रॅडिओमीटर इन्स्ट्रुमेंट स्थापित करण्याचा प्रस्ताव कुणी मांडलेला आहे? तर बघा मित्रांनो, नासा काय करणार आहे तर पृथ्वीवर आपल्याला माहिती गुरुत्वाकर्षण आहे, पण या गुरुत्वाकर्षणामध्ये काही बदल होतोय का हे चेक करण्यासाठी नासा उपग्रहावर एक विशिष्ट आपण म्हणूया यंत्र बसवणार आहे ज्याचं नाव आहे क्वांटम ग्रॅव्हिटी ग्रॅडिओमीटर. ठीक आहे. QGG असं त्याला म्हटलं जातं.
तर ते बसवणार आहे आणि असा प्रयोग कोण करणार आहे तर नासा करणार आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, राष्ट्रीय पंचायत राज दिवस 2025 कधी सेलिब्रेट केला जातो तर पंचायत राज दिवस 24 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. स्वामित्व योजना सुद्धा 24 एप्रिलला सुरू करण्यात आली होती पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून. ठीक आहे. 73वी घटना दुरुस्ती लागू झाली होती 1993 मध्ये, त्याच्या स्मरणार्थ आपण 24 एप्रिल ही तारीख जी आहे तर ती पंचायत राज दिन म्हणून सेलिब्रेट करतो, कारण पंचायत राज संस्थांना या दिवशी घटनात्मक दर्जा जो आहे तो मिळाला होता 24 एप्रिल 1993. या वर्षीची थीम आहे वॉटर सफिशियंट विलेज. आता आजचं लेक्चर खूप महत्वाचं होतं त्यामुळे तुमच्यासाठी करूया आजचं लेक्चर 29 एप्रिल रोजीचं. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन, भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग विलेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे. तर भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग विलेज जे आहे, क्वांटम कम्प्युटिंगशी रिलेटेड जे गाव आहे, ठीक आहे, क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे तर एकदमच किचकट कॉम्प्लेक्स आपण गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी जे काही क्वांटम कम्प्युटर जे काही डेव्हलप करत आहोत किंवा क्वांटम विषयक संशोधन करत आहोत किंवा पदार्थाच्या लहानात लहान कणाचा एक अणू असतो, त्या अणूच्या आतमध्ये अजून काय आहे, ठीक आहे, तर त्याशी संबंधित क्वांटम शब्द वापरला जातो. मग क्वांटम कम्प्युटिंगशी संबंधित एक गाव आपण डेव्हलप करत आहोत, ते गाव आहे मित्रांनो अमरावती आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे. तर अमरावती आंध्र प्रदेश मध्ये आपण जर बघितलं तर एक क्वांटम कम्प्युटिंगशी संबंधित गाव जे आहे ते तयार केले जाणार आहे. IBM, TCS, L&T या मोठ्या कंपन्यांचं सहकार्य इथं लाभणार आहे. तर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती इथं भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव जे आहे ते स्थापन करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर इथं क्वांटम कम्प्युटिंगशी संबंधित जे काही इनोव्हेशन असेल, टेक्नॉलॉजी असेल तर त्याला प्रोत्साहन जे आहे ते दिले जाणार आहे. ठीक आहे. तर क्वांटम संगणकाविषयी आपण मागे सुद्धा 1-2 वेळा क्वेश्चन घेतलेला आहे. तर काय करू शकते क्वांटम संगणक, तर जटिल समस्येचं निराकरण करू शकते. जे नॉर्मल संगणकाला ज्या गोष्टी सोडवण्यासाठी, जे गणित वगैरे सोडवण्यासाठी किंवा जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप वेळ लागतो, ते क्वांटम कम्प्युटर जे आहे ते इझिली सॉल्व्ह करणार आहे. मग आता भारतातील प्रथम क्वांटम कम्प्युटिंग गाव आंध्र प्रदेशमधील अमरावतीमध्ये बनत आहे. मग प्रश्न पहिल्या घडामोडीशी संबंधित आहे. सगळ्यात पहिल्या घडामोडी इथं बघूया. भारतातील पहिलं जलमग्न संग्रहालय INS गुलदार हे सिंधुदुर्ग मध्ये तयार केले जात आहे. भारतीय रेल्वे आणि IIT मद्रास यांच्या सहकार्याने भारतातील पहिला हायपरलूप ट्रॅकची चाचणी IIT मद्रास मध्ये करण्यात आलेली आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा नकाशा तयार केला आहे. असं करणारा भारत पहिला देश बनलेला आहे. भारतातील पहिली वन्यजीव बायो बँक दार्जिलिंग प्राणी संग्रहालयात उघडण्यात आलेली आहे. सरला एव्हिएशनने भारतातील पहिली एअर टॅक्सी प्रोटोटाइप सादर केलेला आहे. कन्याकुमारी येथे भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे उत्तराखंड. स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य उत्तराखंड आणि स्वातंत्र्याच्या पहिले गोव्यामध्ये आपण जर बघितलं समान नागरी संहिता ऑलरेडी लागू आहे. यानंतर सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य पालन क्लस्टर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. गुजरातमध्ये मसाळी गाव जे आहे ते सीमावर्ती भागातील पहिले सौर गाव ठरलेलं आहे. भारतातील पहिलं बालकांसाठीचं कर्करोग रुग्णालय पटना बिहारमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. गेल इंडिया लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट विजयपूर मध्य प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन जी आहे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड म्हणजे BEML नावाची कंपनी बनवत आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, एशियन युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 द्वारे भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली आहे. तर आशिया खंडातील ज्या काही बेस्ट युनिव्हर्सिटी आहे तर त्याची रँकिंग अलीकडे जाहीर करण्यात आली. या रँकिंग मध्ये भारतातले सगळ्यात टॉपचं विद्यापीठ जे आहे ते 38व्या क्रमांकावर होतं आणि ते विद्यापीठ आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. तर भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे बेंगलोरमध्ये आहे आणि या रँकिंग मध्ये ते 38व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर टाइम्स हायर एज्युकेशन नावाच्या संस्थेने आशिया खंडातील बेस्ट युनिव्हर्सिटीचा अहवाल जो आहे तो प्रकाशित केला होता. त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 65 गुणांसह 38व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे सिंधुआ युनिव्हर्सिटी चायना, दुसऱ्या क्रमांकावर आहे पेईचिन युनिव्हर्सिटी चायना आणि तिसऱ्या क्रमांकावर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि भारताचं जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ते 38व्या क्रमांकावर. एप्रिल 2025 मध्ये पाकिस्तानने शिमला करार स्थगित
पाकिस्तानने सिमला करार स्थगित केला तो केव्हा झाला होता? तर बघा मित्रांनो, भारताचं जे काही जम्मू काश्मीर आहे, ठीक आहे, त्याचा एक रफ नकाशा मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे वरती जम्मू काश्मीरचा पार्ट आहे. तर यामधील काय झालेलं आहे मित्रांनो, यामधील काही जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे पाकिस्तानच्या ताब्यात आहे. याला आपण काय म्हणतो, POK. ठीक आहे. आणि या POK आणि आता जो सध्या भारताच्या ताब्यात असलेला जम्मू काश्मीर आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जी लाईन आहे तिला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हटलं जातं. ठीक आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हटलं जातं. ही जी लाईन आहे ही एका कराराने स्थापित करण्यात आली होती. तो करार आहे शिमला करार. शिमला करारानुसार असं ठरवण्यात आलं होतं की बाबा ही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जी आहे तर हिचा सन्मान करायचा. पाकिस्तान या लाईनच्या इकडे येणार नाही, भारत या लाईनच्या इकडे जाणार नाही. ठीक आहे. आणि आपण असंही ठरवलं होतं की इतर आंतरराष्ट्रीय संघटनाला इतर कोणता इश्यू झाला तर दोन्ही देशांनी मिळून सॉल्व्ह करायचं, इतर आंतरराष्ट्रीय संघटनाने मध्ये यायचं नाही. तर अशा प्रकारचा एक करार होता शिमला करार. ठीक आहे. तर तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान भुट्टो आणि भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांच्यामध्ये हा करार जो आहे तो 1972 मध्ये झाला होता. ठीक आहे. तर त्याला आता स्थगिती जी आहे ती दिलेली आहे पाकिस्तानने. पाकिस्तानने आपण जर बघितलं तर आपण सिंधू जल कराराला स्थगिती दिली. ठीक आहे, 1960च्या. तर पाकिस्तानने काय केलेलं आहे, शिमला कराराला स्थगिती दिली. पाकिस्तानच्याकडून हे चुकीचं घडलेलं आहे. म्हणजे आपल्यासाठीच उलट चांगलं आहे. इतके दिवस ही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल होती. पाकिस्तान म्हणायचं की बालाकोट वगैरे जे काही आपण एअर स्ट्राईक वगैरे केला, आमच्या इकडे येऊन यांनी एअर स्ट्राईक केल्या. भले तो आपलाच एरिया आहे, आपलाच ते जम्मू काश्मीरचा भाग आहे, पण आता पाकिस्तान म्हणू शकत नाही कारण ही लाईनच राहिलेली नाही. कोणती लाईन? ठीक आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच आता इथं राहिलेली नाही. त्यामुळं आता पाकिस्तान आपण तिकडे जाऊन हल्ला जरी केला तर आता पाकिस्तान तो इश्यू जो आहे तो इंटरनॅशनलाइज करू शकणार नाहीये. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला शिमला करार विषयी माहिती समजली असेल. यानंतर पुढे जाऊया. 2 जुलै 1972 ला झाला होता पाकिस्तानचे जुल्फिकार अली भुट्टो आणि भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांच्यामध्ये. ठीक आहे. 1971च्या युद्धानंतर हा करार जो आहे तो करण्यात आला होता. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बर्स्ट कोर्ट या ठिकाणी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. यानंतर फिफा महिला विश्वचषक 2027च्या 10वी आवृत्तीचं आयोजन कोणता देश करणार आहे? फिफा महिला विश्वचषक जो आहे त्याची 10वी आवृत्ती जी आहे मित्रांनो ती आयोजित होणार आहे ब्राझीलमध्ये. कुठं? ब्राझीलमध्ये. तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये पहिल्यांदाच फिफा महिला विश्वचषक जे आहे त्याचं आयोजन होणार आहे. मागचा फिफा विश्वचषक महिलांचा कुठं आयोजित करण्यात आला होता? ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये. आता कुठं आयोजित करण्यात आलेला आहे? तर ब्राझीलमध्ये. ठीक आहे. तर दक्षिण अमेरिकन देश फिफा महिला विश्वचषकाचं यजमानपद भूषवण्याची पहिलीच वेळ असणार आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर 8वी फ्रान्समध्ये, 9वी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये आणि 10वी जी आहे ती आता ब्राझीलमध्ये फिफा महिला विश्वचषक ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. फिफा विषयी सांगायचं झालं तर फुटबॉल विषयीची मॅनेज करणारी सगळ्यात मोठी संस्था आहे फेडरेशन इंटरनॅशनल दे फुटबॉल असोसिएशन, असा याचा फुल फॉर्म आहे. आपण जर बघितलं तर 21 मे 1904 ची स्थापना आहे. ज्युरिच स्वित्झर्लंड मध्ये स्थापना आहे. सध्याचे अध्यक्ष आहे जियानी इन्फेंटिनो. यानंतर पुढे जाऊया. जागतिक लसीकरण सप्ताह 2025 कधीपासून साजरा केला जात आहे? कधीपर्यंत? तर जागतिक लसीकरण सप्ताह जो आहे मित्रांनो तो 24 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये सेलिब्रेट केला जात आहे. ठीक आहे. आपण काल याच्याविषयी प्रश्न बघितला होता की मलेरिया मुक्तीविषयी गोवर आणि रुबेला मुक्तीविषयी आपण निर्मूलन करण्यासाठी एक मोहीम सुरू केली ती याच लसीकरण सप्ताहामध्ये केलेली आहे. ठीक आहे. या लसीकरण सप्ताहाचा उद्देश काय आहे? तर लसीकरणाचं महत्व लोकांना पटवून देणं आणि त्याचं महत्व अधोरेखित करणं. ठीक आहे. हा लसीकरण सप्ताह जो आहे 1974 मध्ये सुरू झाला होता आणि याची थीम आहे वॅक्सिनेशन फॉर ऑल ह्युमनली पॉसिबल. ठीक आहे. वॅक्सिनेशन फॉर ऑल इज ह्युमनली पॉसिबल, तर अशी या वर्षीची थीम आहे. यानंतर पुढे जाऊया. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल याला अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे कोणत्या राज्यात आहे? तर सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो हे ओडिशा राज्यातील राष्ट्रीय उद्यान असणार आहे. आपण जर बघितलं तर ओडिशा राज्यातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर सिमलीपाल हे आपण जर बघितलं तर ओडिशामधील दुसरं राष्ट्रीय उद्यान असणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहे. सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यान जर बघितलं मित्रांनो तर 12 राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यान आहे. भारतातील पहिलं
राष्ट्रीय उद्यान होतं जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. कोणतं? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, ज्याला हेलिस राष्ट्रीय उद्यान असं म्हटलं जात होतं. ठीक आहे. भारतातील सगळ्यात छोटं राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे साऊथ बटन. साऊथ बटन हे भारतातील सगळ्यात छोटं राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे. यानंतर अजून काही सांगायचं राहिलं का? 107वं राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर भारतातील, ठीक आहे, भारतातील आणि दक्षिण आशियातील सगळ्यात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे हेमिस नॅशनल पार्क, जे लडाखमध्ये आहे. तर भारतातील तरंगणार राष्ट्रीय उद्यान विचारलं तर केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. यानंतर 7वा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक जे आहे ते बनलेले आहे अनंत अंबानी. कोण बनलं? अनंत अंबानी. ठीक आहे. तर 1 मे 2025 पासून 5 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडची स्थापना 1966 मध्ये करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये मुख्यालय मुंबईमध्ये. अनंत अंबानी जे आहे ते कार्यकारी संचालक धीरूभाई अंबानींनी त्याची स्थापना केली होती. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, फ्रेंच सरकारचा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा प्रतिष्ठित सन्मान कुणाला मिळालेला आहे? तर बघा मित्रांनो, ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा सन्मान जो आहे पायल कपाडिया यांना मिळालेला आहे. तर जे काही लेखक असतात, जे काही मूवी वगैरे बनवतात, तर त्यांना हा सन्मान फ्रान्स मार्फत दिला जातो. आपण जर बघितलं तर पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट हा जो चित्रपट आहे याला कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला होता. त्यामुळं त्यांना फ्रान्सने सुद्धा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. त्यानंतर फिडे चेस विषयीची महत्वाची संस्था आहे. जसं फिफा आपण जर बघितलं फुटबॉल विषयीची आहे, ICC क्रिकेट विषयीची आहे, तसंच फिडे जे आहे ती चेस विषयीची संस्था आहे. तर फिडे वुमन्स ग्रँड प्रिक्स 2025चं विजेतेपद कोणी जिंकलं? तर कोनेरू हम्पी हिने फिडेची स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे, वुमन ग्रँड प्रिक्स. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर पुणे या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये झालेली, त्यामुळे महत्वाचं आहे. हम्पीने अंतिम स्पर्धेमध्ये मास्टर नुरगुल सिलिमोवा विरुद्ध चा जो सामना होता तो जिंकलेला आहे. आणि आपल्याला कोण विरुद्ध होतं काय हे लक्षात नाही ठेवायचं, फक्त फिडे वुमन्स ग्रँड प्रिक्स 2025 कोण जिंकली? तर कोनेरो हम्पीने जिंकली. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. फिडेची स्थापना 20 जुलै 1924 मध्ये करण्यात आली होती. लुसाने स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय आहे. आर्काडी द्वेरकोविच हे सध्याचे अध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष आहे भारताचे विश्वनाथन आनंद. त्यानंतर 10वा क्वेश्चन, ड्रीम स्पोर्ट चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जी आहे 2025 ची, तर या फुटबॉल स्पर्धेच्या मुलाच्या गटाचे विजेतेपद कुणी पटकावलेले आहे? तर ड्रीम स्पोर्ट चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2025 जी आहे ती पंजाब FC च्या संघाने जिंकलेली आहे. कोण जिंकलेली आहे? पंजाब FC च्या संघाने जिंकली. मोहन बागान सुपर जायंट्सचा त्यांनी पराभव केलेला आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. आता जागतिक बौद्धिक संपदा दिवस 2025 कधी सेलिब्रेट केला जातो? तर बघा मित्रांनो, जागतिक बौद्धिक संपदेला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हटलं जातं. आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी दिवस आपण काय म्हणूया, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी दिवस 26 एप्रिल रोजी सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. 2001 मध्ये हा दिवस सेलिब्रेट करणं सुरू झालं होतं. आणि याची थीम आहे या वर्षीची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अँड म्युझिक फील द बीट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. यानंतर 12वा क्वेश्चन आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन निर्देशानुसार सर्व भारतीय बँकांना त्यांच्या वेबसाईटसाठी कोणत्या नवीन डोमेनवर स्थलांतरित करणं बंधनकारक आहे? डोमेन म्हणजे जे वेबसाईटच्या शेवटी तुम्हाला .com .in .org जे काही दिसतं त्याला डोमेन म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता RBIने सांगितलं की ज्या सगळ्या बँकाच्या वेबसाईट आहे त्यांच्या शेवटी bank.in असणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही फ्रॉड वेबसाईट वगैरे आपल्याला बघायला मिळतात बँकांच्या, तर .bank.in जर दिसल तर ते फक्त बँकांनाच दिलं जाईल आणि ते इतर कोणालाही मिळणार नाही RBI मार्फत. त्यामुळे फ्रॉडचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे. तर bank.in हे डोमेन जे आहे तर ते सगळ्या बँकांना या डोमेनवर शिफ्ट करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या वेबसाईटला. ठीक आहे. ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत शिफ्ट करायचं आहे. बघा मित्रांनो, पहिलाच मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये फिजीचा सर्वोच्च सन्मान
कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार मित्रांनो 2023 मध्ये जर आपण बघितलं तर पंतप्रधान मोदीजींना हा पुरस्कार मिळाला होता. 2024 मध्ये जर बघितलं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना हा पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे. आणि या वर्षी म्हणजे 2025 मध्ये हा जो पुरस्कार आहे मित्रांनो हा मधुसूदन साई यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं मधुसूदन साई. ठीक आहे. ज्यांना माहित नसेल तर मधुसूदन साई जे आहे ते कर्नाटकातील भारतीय आध्यात्मिक आणि मानवतावादी गुरु आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर त्यांनी भारतासह फिजीमध्ये सुद्धा आणि अनेक देशांमध्ये शाळा, रुग्णालय, आरोग्य सेवा जे आहे ते मोफत सुरू केलेले आहे. आणि त्यांच्या या कामासाठी मधुसूदन साई यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान जो आहे कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने सन्मानित करण्यात आले आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला जसं सांगितलं की 2023 मध्ये हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. 2024 मध्ये भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आपण जर बघितलं तर साई यांना पुरस्कार जो आहे तो राष्ट्रपती ऋतू नायकामा लाल बालाऊ हे जे फिजीचे राष्ट्राध्यक्ष यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. आता बघा मित्रांनो महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान बघूया जे रिसेंटली देण्यात आलेले आहे. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना देण्यात आलेला आहे. एबेल पुरस्कार 2025 चा मासाकी काशिवारा यांना मिळालेला आहे. साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार इंग्रजी भाषेचा अनुवाद केल्याबद्दल अनिसुर रहमान यांना मिळालेला आहे. इंग्रजी भाषेत अनुवाद करून यांनी पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. तर अनिसुर रहमान यांना तो मिळालेला आहे. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना मिळालेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटर ब्लाशेल यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. जे महत्वाचे जे परीक्षेमध्ये या पाठीमागे विचारून झालेले आहे. ठीक आहे. आणि परत परत येऊ शकतात त्यांना मी स्टार मार्क करतो. युनायटेड किंगडमचा जीवन गौरव पुरस्कार चिरंजीवी यांना मिळालेला आहे. प्रवाह आणि सारथी इनिशिएटिव्ह साठी 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला काय मिळाले डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड मिळालेला आहे. नॉर्वेचा हॉलबर्ग प्राइज जे आहे ते गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक यांना मिळालेला आहे. त्यानंतर एंजेला स्वामी या मिसेस युनिव्हर्स ठरलेले 2025च्या आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे 2025चा. तर हे जे काही स्टार मार्क केलेले ते मोस्ट इम्पॉर्टंट ते तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे जागतिक पशुवैद्यकीय दिन जो आहे 2025 कधी सेलिब्रेट केला जातो? तर जागतिक पशुवैद्यकीय दिन जो आहे तर तो एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सेलिब्रेट केला जातो. लक्षात ठेवा एप्रिल महिन्याच्या शेवटचा शनिवार जो असेल शेवटचा शनिवार. ठीक आहे. तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा सेलिब्रेट केला जातो. मग एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार जो आहे तो 26 एप्रिलला आला होता. म्हणून जागतिक पशुवैद्यकीय दिन जो आहे 2025चा तो 26 एप्रिल रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. 2000 सालामध्ये हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट करणं सुरू केलं होतं आणि आता जर बघितलं 26 एप्रिल 2025 ला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर पशु आरोग्य, पशुवैद्यकीय विज्ञान, पशु कल्याण ठीक आहे याविषयी जास्तीत जास्त माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. ॲनिमल हेल्थ रिक्वायर्स अ टीम अशी या वर्षीची थीम आहे. यानंतर पुढे जाऊया तिसरा क्वेश्चन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम साठी किती रकमेचा वाटप केला आहे? तर बघा मित्रांनो ज्या काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी आपण इकडे तिकडे बघतो, कम्प्युटर बघतो, लॅपटॉप बघतो, AC, टीव्ही, फ्रीज ठीक आहे मोबाईल्स, तर यामध्ये जे काही कंपोनंट लागतात ते आपण आयात करत असतो. आपल्या देशामध्ये काय केलं जातं मोस्टली दुसऱ्या देशांमधून चायना सारख्या देशांमधून कंपोनंट आयात केले जाते आणि नंतर ते आपण असेंबल करत असतो. ठीक आहे. आपण जर बघितलं तर तायवानकडून आपण सेमीकंडक्टर वगैरे इम्पोर्ट करत असतो. तर मग त्यांचं देशात मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपण जर बघितलं तर एक स्कीम सुरू करण्यात आलेली आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. आणि यासाठी आपण जर बघितलं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 22,919 कोटी जे आहे तर या पैशांचं एवढ्या पैशांचं वाटप जे आहे ते केलेलं आहे. ठीक आहे. तर जवळपास किती 22,919 कोटींचं वाटप जे आहे ते या स्कीम अंतर्गत करण्यात आलेलं आहे. देशांतर्गत जे काही इलेक्ट्रॉनिक कंपोनंटच्या मॅन्युफॅक्चरिंगला बळ देण्यासाठी मेक इन इंडिया उपक्रमाला बळ देण्यासाठी हे या पैशांचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे. यासाठी एक पोर्टल सुद्धा लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतीय हवाई दलाने राफेल, सुखोई 30 MKI आणि S-400 यांच्यासह एक युद्ध सराव अलीकडे केलेला आहे भारतीय हवाई दलाने. त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव मित्रांनो आक्रमण.
तर बघा मित्रांनो, भारत आणि पाकिस्तानचं छोटं स्मॉल स्केल वॉर कधी पण होऊ शकतो आणि त्यासाठी भारतीय हवाई दलाने एक युद्ध सराव केलेला आहे ज्याचं नावच आहे आक्रमण. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. ज्यामध्ये राफेल विमानांनी, सुखोई 30 MKI विमानांनी आणि जे काही आपलं एअर डिफेन्स सिस्टम आहे S-400 तर यांनी पार्टिसिपेट केलं होतं. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं आहे. या युद्ध सरावामध्ये भारत पाकिस्तान सीमेजवळील मध्य आणि पश्चिम भागात हवाई दलाच्या तळांचा वापर करण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे, हा युद्ध सराव का करण्यात आलेला आहे, याचा उद्देश काय आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना माहितच आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. भारतीय वायुसेनेबाबत जाणून घेऊया. तर वायुसेनेची स्थापना जी ती 8 ऑक्टोबर 1932 आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. ब्रीद वाक्य आहे नभः स्पृशः दीप्तम. ठीक आहे, नभः स्पृश दीप्तम. त्यानंतर भारतीय हवाई दल, नौदल आणि भूदलाचे सरसेनापती कोण असतात, तर भारताचे राष्ट्रपती. हवाई दल प्रमुख कोण आहे, तर एअर मार्शल अमरप्रीत सिंग. भारतीय हवाई दलाचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं, सुब्रतो मुखर्जी, जे पहिले भारतीय हवाई दल प्रमुख होते. आणि भारतीय हवाई दलातील सर्वोच्च पद आहे एअर मार्शल. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बियॉन्ड द कोर्टरूम या पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर ज्यांचा अलीकडेच मृत्यू झालेला आहे 2024 मध्ये, त्यांचं पुस्तकाचं अलीकडे प्रकाशन करण्यात आलेलं आहे. बियॉन्ड द कोर्टरूम हे पुस्तक जे आहे ते फली एस नरीमन यांचं पुस्तक आहे. कुणाचं आहे, फली एस नरीमन यांचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांचेच महत्वाचे भाषण, त्यानंतर सुप्रीम कोर्टचे जे काही जजमेंट वगैरे जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात. यानंतर स्टॅनफोर्ड AI इंडेक्स 2025 मध्ये भारताचं स्थान काय आहे, तर AI शी संबंधित अमेरिकेमध्ये स्टॅनफोर्ड नावाचं विद्यापीठ आहे, त्याने स्टॅनफोर्ड AI इंडेक्स जो आहे तो प्रकाशित केलेला आहे. जसं की कोणत्या देशाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी किती गुंतवणूक मिळते. ठीक आहे, काय इन्व्हेस्टमेंट, आपण इथे काय इन्व्हेस्टमेंट किती गुंतवणूक मिळते, त्या देशामध्ये AI चा वापर जो आहे तो कशा प्रकारे केला जातो, इनोव्हेशन कसं केलं जातं. ठीक आहे, म्हणजे कशा प्रकारे AI शी संबंधित जास्तीत जास्त गोष्टी तयार केल्या जातात. ठीक आहे, तर या गोष्टीशी संबंधित AI इंडेक्स जो आहे तो स्टॅनफोर्ड विद्यापीठाने तयार केलेला आहे. भारत जर बघितलं तर AI शी संबंधित गुंतवणूक मिळवण्याच्या बाबत 12व्या क्रमांकावर आहे. पण पूर्ण निर्देशांकाचा जर विचार केला फक्त गुंतवणुकीच्या बाबत, पण इनोव्हेशनच्या, त्या AI चा आपण वापर कसा करतो, आपलं किती मनुष्यबळ AI शी संबंधित गोष्टींमध्ये गुंतलेलं आहे, तर याशी संबंधित हा इंडेक्स होता आणि यामध्ये भारताचं स्थान जो आहे ते 7वं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं भारताने 2013 ते 2024 या कालावधीमध्ये 11.1 बिलियन डॉलरची जी काही AI गुंतवणूक जी आहे ती आकर्षित केलेली आहे असं या निर्देशांकामध्ये म्हटलेलं आहे. भारताची रँक 7व्या क्रमांकाची आहे. 2024 या एकाच वर्षामध्ये भारत 1.16 अब्ज डॉलरची खाजगी AI गुंतवणूक मिळण्याची भारताला अपेक्षा आहे. म्हणजे अजून फायनल आकडेवारी आलेली नाहीये, पण तरी पण भारत AI गुंतवणूक आकर्षित करण्याच्या बाबतीत 2024 वर्षामध्ये 12व्या क्रमांकावर राहिलेला आहे. ठीक आहे, तर हा जो निर्देशांक आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठ जे कॅलिफोर्निया USA मध्ये आहे, तर त्यांनी हा निर्देशांक दिलेला आहे. यानंतर 1000 सेकंदाच्या यशस्वी ग्राउंड चाचणीसह DRDOने स्क्रॅमजेट, ठीक आहे, स्क्रॅमजेट इंजिनच्या विकासामध्ये मोठी उपलब्धी कोठे गाठली आहे. तर बघा मित्रांनो, स्क्रॅमजेट इंजिन काय, तर तुम्ही बघितलं असेल सुपरसॉनिक, हायपरसॉनिक मिसाईल वगैरे तुम्ही बघितलं असेल. तर हायपरसॉनिक जे मिसाईल आपण डेव्हलप करत आहोत आपल्या देशामध्ये, हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या 5 पट पेक्षा जास्त जो वेग असतो. ठीक आहे, तर त्याला हायपरसॉनिक स्पीड म्हटलं जातं. म्हणजे हायपरसॉनिक स्पीडचे जे काही मिसाईल असणार आहे त्यामध्ये जे आपण इंजिन डेव्हलप, त्यासाठी आपण जे इंजिन डेव्हलप करत आहोत तर त्याला म्हटलं जातं स्क्रॅमजेट इंजिन. मग ते स्क्रॅमजेट इंजिनची आपण चाचणी जी आहे ती हैदराबादमध्ये DRDOने केलेली आहे. आणि त्या इंजिनने तब्बल किती वेळ काम केलं, तर जवळपास त्याने 1000 सेकंद जे आहे ते काम केलेलं आहे. म्हणजे 16 मिनिटापेक्षा जास्त वेळ त्याने काम केलेलं आहे. ठीक आहे, तर हायपरसॉनिक मिसाईल साठी 16 मिनिटं म्हणजे खूप झाले. ते कुठल्या कुठे जाऊ शकतं 16 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय हायपरसॉनिक वेग म्हणजे मॅक 5 पेक्षा जास्त वेग. ठीक आहे, मॅक 5 म्हणजे काय, तर ध्वनीच्या वेगाच्या 5 पट वेग. ठीक आहे, लक्षात ठेवा. याची चाचणी अलीकडे हैदराबादमध्ये स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी करण्यात आलेली आहे DRDOच्या माध्यमातून. DRDO जर बघितलं देशात संशोधन विषयक टेक्नॉलॉजी विकसित करणारी संस्था आहे. 1958 मध्ये स्थापना झाली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. समीर व्ही कामत अध्यक्ष आहे. बलस्य मूलः विज्ञानम त्यांचं ब्रीद वाक्य आहे.
आणि आपण जर बघितलं तर डॉक्टर व्ही.एस. अरुणाचलम हे पहिले DRDOचे अध्यक्ष होते. आताचे आहे समीर व्ही. कामत. यानंतर कामावर सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस. म्हणजे समजून घ्या, जे कामगार कामावर जातात तर तिथे सुरक्षितता असली पाहिजे आणि तिथे त्यांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. नाही तर एखाद्या ठिकाणी कामावर असताना शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर धूर जातो, मोठ्या प्रमाणावर जे काही बारीक बारीक धुळीचे कण जातात आतमध्ये, धुराचे कण जातात, त्यामुळे काय होतात, फुफ्फुस खराब होतात. तर असं असू नये. कामाची सुरक्षितता पण असली पाहिजे आणि तिथे काम केल्यामुळे आरोग्य सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. यासाठीचा जो दिवस आहे मित्रांनो, तो कधी सेलिब्रेट केला जातो, तर यासाठीचा दिवस जो आहे मित्रांनो, तो 27 एप्रिल रोजी सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, सॉरी 28 एप्रिल रोजी यासाठीचा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. कधी, तर 28 एप्रिल रोजी सेलिब्रेट केला जातो. हा दिवस 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सेलिब्रेट करणं सर्वप्रथम सुरू केलं होतं. या वर्षीची थीम आहे रिव्होल्युशनाइज हेल्थ अँड सेफ्टी, द रोल ऑफ AI, डिजिटलायझेशन इन द वर्कप्लेस. अशी या वर्षीची थीम आहे. यानंतर पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा मित्रांनो, इस्रोचे 5वे अध्यक्ष के. कस्तुरी रंजन जे आहे, तर त्यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेलं आहे. तर त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आलं होतं. तर के. कस्तुरी रंजन जे आहे मित्रांनो, किंवा रंगन रंजन म्हटलं जातं, तर हे 1994 ते 2003 या कालखंडामध्ये इस्रोचे अध्यक्ष राहिलेले आहे. इस्रोचे 5वे अध्यक्ष होते ते. आपण जर बघितलं तर त्यांना पद्मविभूषण पुरस्कार साल 2000 साली मिळालेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. तर के. कस्तुरी रंजन जे आहे ते इस्रोचे 5वे अध्यक्ष होते. 1994 ते 2003 पर्यंत त्यांनी इस्रोमध्ये ऍज अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. वयाच्या 84 वर्षी 2025 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या काळात PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल, GSLV जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल या तयार करण्यात आल्या होत्या. ठीक आहे, त्यांना सरकारने 2000 साली पद्मविभूषण, तर त्याच्या अगोदर 1992 मध्ये पद्मभूषण आणि त्याच्या अगोदर 1982 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. 2025 मध्ये उडान योजनेला 8 वर्ष पूर्ण झाली. तर ही योजना कधी सुरू करण्यात आली होती, तर उडान योजनेचा फुल फॉर्म आहे उडे देश का आम नागरिक. तर ही जी योजना आहे ही दुर्गम भाग जे असणार आहे, तर त्या दुर्गम भागामध्ये, दुर्गम शहरामध्ये विमानाने कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि लोकांना परवडेल असा विमानाचा प्रवास देण्यासाठी उडान नावाची योजना सुरू करण्यात आली होती, उडे देश का आम नागरिक. तर ही योजना 27 एप्रिल 2017 साली सुरू करण्यात आली होती. तिला 27 एप्रिल 2025 रोजी 8 वर्ष पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, तर ही जी योजना आहे ही शिमला विमानतळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केली होती. छोट्या शहरांना हवाई नेटवर्कशी जोडणं किंवा जे काही आपण म्हणूया जे काही डोंगराळ भाग आहे, ठीक आहे, अशा ठिकाणांना हवाई मार्गाने जोडणं यासाठी योजना सुरू करण्यात आली होती. लहान शहर आणि दुर्गम भागांना हवाई प्रवासाने जोडून सामान्य नागरिकांना हवाई प्रवास परवडणारा आणि सुलभ बनवणं हा या योजनेचा उद्देश आहे. ठीक आहे, फुल फॉर्म आहे उडे देश का आम नागरिक. एप्रिल 2025 मध्ये 11वी ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक पुढे झाली. तर ब्रिक्स संघटनेबाबत तुम्हाला सगळं माहितीच आहे. ठीक आहे, तर ब्रिक्सची कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक जी आहे ती ब्राझीलमध्ये झालेली आहे. कुठे झालेली आहे, तर ब्राझीलमध्ये ब्रिक्स मंत्र्यांची जी बैठक आहे ती अलीकडे झालेली आहे. ठीक आहे, कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक झालेली आहे. मग यामध्ये रोजगार विषयक जे काही प्रश्न आहे तर त्यावर चर्चा करण्यात आलेली आहे. याची थीम आहे स्ट्रेंथनिंग कॉपरेशन विथ द ग्लोबल साऊथ फॉर मोर इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नन्स. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. भारताने थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया या रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि या रोगांच्या व्यवस्थापनामध्ये मदत करण्यासाठी कोणत्या देशाला $20 दशलक्ष वैद्यकीय मदत दिली आहे. तर भारताने जर बघितलं तर थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया या रोगांचा सामना करण्यासाठी नेपाळला किती रुपये दिलेले आहे, तर जवळपास $20 दशलक्ष मदत केलेली आहे. ठीक आहे, $20 दशलक्ष आपण औषधे, लसी वगैरे नेपाळला दिलेले आहे. नेपाळमधील भारताचे राजदूत जे आहे नवीन श्रीवास्तव, तर यांनी नेपाळचे आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री प्रदीप पौडेल यांच्याकडे ही मदत सुपूर्द केलेली आहे. नेपाळ जर बघितलं तर आशिया खंडातील एक देश आहे. काठमांडू राजधानी आहे. रामचंद्र पौडेल अध्यक्ष आहे, म्हणजे राष्ट्रपती आहे. KP शर्मा ओली पंतप्रधान आहे.
नेपाळचे शेजारी चीन आणि भारत आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं नेपाळमध्ये 7 राज्य आपल्याला बघायला मिळतात. 2008 या वर्षी नेपाळने राजशाही संपुष्टात आणली, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून नेपाळचा उदय झालेला आपल्याला बघायला मिळतो. सुरुवात करूया 1 मे रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन आहे, एप्रिल 2025 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, इंडिया सेमीकंडक्टर मिशन जे आहे ते 2021 साली सुरू करण्यात आलं होतं सेमीकंडक्टरचं उत्पादन आपल्या देशामध्ये वाढवण्यासाठी. मग आता याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे अमितेश कुमार सिन्हा. कोण बनलेले आहे? अमितेश कुमार सिन्हा. तर इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे अमितेश कुमार सिन्हा. यांनी जागा घेतलेली आहे सुशील पाल यांची. बघा मित्रांनो, भारत सेमीकंडक्टर मिशन जे आहे, इंडिया सेमीकंडक्टर मिशन जे आहे ते 2021 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे त्या अंतर्गत सुरू करण्यात आलं होतं. यासाठी 76,000 कोटी रुपयाची तरतूद जी आहे ती सुद्धा करण्यात आली होती. देशात शाश्वत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले इकोसिस्टम विकसित करण्यासाठी हा एक उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आला होता. मेक इन इंडियाचा हा एक पार्ट आहे. यानंतर रिसेंटली जे काही नियुक्त झालेले आहे ते आपण बघून घेऊया. आरबीआयच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर कोण बनलेले आहे? तर पूनम गुप्ता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बनलेले सोहिनी राजोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव बनलेले आहे निधी तिवारी. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले छल्ला श्रीनिवासलू शेट्टी. पहिल्या महिला कायदा सचिव बनलेले अंजू राठी. कार्यकारी संचालक कुठं? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अजित रत्नाकर जोशी बनलेले आहे. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक बनलेले डॉक्टर मयंक शर्मा. सेबीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे 11वे अध्यक्ष सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे तुहिनकांत पांडे. रतन टाटा एंडोन्मेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले एन चंद्रशेखरन. सशस्त्र सीमा बलचे नवीन अध्यक्ष आहे अमृत मोहन प्रसाद. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहे DK सुनील. यानंतर दुसरा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे हुनिंग पटामा लिसवादत्रकुल. ठीक आहे. तर अत्यंत किचकट नाव आहे, मूळचे हे थायलंडचे आहे. बघा मित्रांनो, थायलंडचे आहे. ठीक आहे. तर खुनियांग पटामा जे आहे तर ते बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. यांची निवड झियांगमेन चीन या ठिकाणी 86वी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आपण जर बघितलं तर खुनियांग पटामा यांची निवड करण्यात आलेली आहे. तर खुनियांग पटामा हे पॉल एरिक हायर लार्सन यांची जागा घेणार आहे. यानंतर जे काही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जे आहे त्याची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली होती बॅडमिंटन खेळायला रेग्युलेट करण्यासाठी. क्वालालंपूर मलेशियामध्ये मुख्यालय आहे. खुनिंग पटामा हे आता नवीन अध्यक्ष बनलेले आहे. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 ची जी काही स्पर्धा होणार आहे तर त्याचं आयोजन भारत करणार आहे. लक्षात ठेवायचं, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 2025 पर्यंत वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्त केलेले एकमेव भारतीय कोण आहे? तर PV सिंधू. तर बघा मित्रांनो, 2025 पर्यंत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जे आहे तर त्यामध्ये ॲथलेटिक्स कमिशन आहे. त्या ॲथलेटिक्स कमिशनचे सदस्य कोण होते? PV सिंधू होते. यानंतर पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस जो आहे, डान्स डे, कधी सेलिब्रेट केला जातो? 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. नृत्य कलेचं महत्व काय ते लोकांना पटवून देण्यासाठी नृत्य दिवस जो आहे हा आहे आंतरराष्ट्रीय, हा आपण जर बघितलं तर 29 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो 1982 पासून. एशियन योगा स्पोर्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचं स्थान काय? तर भारताने एक हाती ही स्पर्धा जिंकलेली आहे. भारताचं स्थान आहे प्रथम. एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप जी आहे ही सेकंड चॅम्पियनशिप जी आहे मित्रांनो ही भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी पहिली चॅम्पियनशिप जी आहे, ठीक आहे, फर्स्ट जी आहे ती भारताबाहेर आयोजित करण्यात आली होती. मग ते आता आपण बघूया. ही जी चॅम्पियनशिप आहे आशियाई योगा गेम्स चॅम्पियनशिप जी आहे योगा विषय, तर त्यामध्ये भारताने 87 पदकं जिंकली. ठीक आहे. ज्यामध्ये 83 सुवर्ण आहे. किती? 83 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक. आपण जर बघितलं भारताच्या आजूबाजूला सुद्धा कोणी नाही. जपान जर बघितलं 10 पदकं आहे, त्यामध्ये 3 सुवर्ण पदकं आहे. दुसऱ्या क्रमांकावर जपान. भारताचे 83 सुवर्ण पदकं आहे.
मंगोलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं मंगोलियाकडे एकच सुवर्ण पदक, भारताचे 83 सुवर्ण पदक. मग यावरून बघू शकता की भारताचं किती डॉमिनन्स असेल या स्पर्धेमध्ये. दुसरी आवृत्ती जी होती मित्रांनो, ठीक आहे, तर ती बँकॉक थायलंडमध्ये, सॉरी, पहिली आवृत्ती जी आहे ती बँकॉक थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. तिथेही भारत विजेता होता. आणि दुसरी आवृत्ती जी आहे तर ती भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. के.डी. जाधव एरिना स्टेडियम जे आहे नवी दिल्ली या ठिकाणी, तर इथं आयोजित करण्यात आली होती दुसरी आवृत्ती. भारत विजेता राहिला, भारतच आयोजक होता. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या संस्थेच्या अहवालानुसार गेल्या 10 वर्षात भारतातील सुमारे 17.1 कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आलेले आहेत. तर अलीकडे मित्रांनो वर्ल्ड बँकेने अहवाल जाहीर केलेला आहे. त्यांच्या अहवालानुसार भारतातील 17.1 कोटी लोक, ठीक आहे, 17 कोटी लोक, 17 कोटीपेक्षा जास्त लोक गरिबीतून बाहेर आलेले, अत्यंत गरिबीतून बाहेर आलेले आहे. आता बघा, जागतिक मानांकानुसार गरीब कुणाला म्हणायचं? जो दररोज 172 रुपयापेक्षा कमी पैसे अन्नावर खर्चतो, ठीक आहे, किंवा ज्याच्याकडे खर्च करण्यासाठी दररोज 172 रुपये पण नसतात, त्याला काय समजायचं? गरीब समजायचं. आणि मग आपण जर बघितलं तर हा कन्सेप्टचा जर आपण इथे विचार केला आणि 2011-12 ते 2022-23 या वर्षांचा जर विचार केला तर भारताने या 10 वर्षामध्ये सुमारे 17 कोटीपेक्षा जास्त लोकांना गरिबीतून बाहेर काढलेला आहे. ठीक आहे, जवळपास 171 दशलक्ष म्हणजे 17 कोटी, ठीक आहे, तर एवढ्या लोकांना भारताने गरिबीतून बाहेर काढलेलं आहे. आपण जर बघितलं तर अत्यंत गरिबीमध्ये जगणाऱ्या लोकांचं प्रमाण 2011-12 मध्ये होतं 16.2 ते 2022-23 मध्ये 2.3 पर्यंत आलेलं आहे. जागतिक बँकेची स्थापना जुलै 1944 मध्ये करण्यात आली होती वॉशिंग्टन DC या ठिकाणी. अजय बंगा अध्यक्ष आहे. MD आणि CFO आहे अंशुलकांत. त्यानंतर एकूण सदस्य आहे 189. ठीक आहे. आता जागतिक बँक, वर्ल्ड बँकेचे पूर्ण नाव आहे, तिचं एक वेगळं नाव आहे, बऱ्याच मुलांना माहित नाही, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं हिचं एक वेगळं नाव आहे. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, IBRD हे हिचं एक दुसरं नाव आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर 6वा क्वेश्चन, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने एप्रिल 2025 मध्ये आयुष्मान वय वंदना योजना सुरू केली आहे? तर आता बघा मित्रांनो, दिल्लीमध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे. दिल्लीमध्ये बीजेपीचं सरकार आल्यानंतर दिल्लीमध्ये आयुष्मान वय वंदना योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, या योजनेअंतर्गत 70 वर्ष व त्याहून अधिक वयाची जी नागरिक असेल तर त्यांचा आरोग्यविषयक जो काही खर्च आहे 10 लाखापर्यंतचा तो सरकार करणार आहे. यासाठी आपण जर बघितलं तर आयुष्मान वय वंदना योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, पात्र ज्येष्ठ नागरिक, त्यांचे 10 लाखापर्यंतचा जो काही आरोग्यविषयक खर्च जो आहे तो या आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत केला जाणार आहे. बघा मित्रांनो, क्रिकेट प्रेमी जे असतील त्यांना हे माहितीच असेल, एप्रिल 2025 मध्ये IPL मध्ये दुसरे जलद शतक झळकवणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनलेला आहे? तर IPL मध्ये दुसरं सगळ्यात जलद शतक जे आहे ते वैभव सूर्यवंशीने झळकवलेलं आहे. मूळचा बिहारचा आहे. त्याने 35 बॉलमध्ये शतक झळकवलेलं आहे. यापूर्वीचा सगळ्यात फास्ट शतक जे आहे ते 30 बॉलमध्ये आहे, क्रिस गेल याचं. मग वैभव सूर्यवंशीने 35 बॉलमध्ये शतक झळकवलेले आहे. अवघ्या 14 वर्षाचा हा खेळाडू आहे. ठीक आहे, तर सगळ्यात कमी एजचा खेळाडू आहे IPL मध्ये शतक झळकवणारा. हा सुद्धा विक्रम याच्या नावावर याने नोंदवलेला आहे. 35 चेंडूमध्ये 7 चौकार आणि 11 षटकाराच्या मदतीने आपलं त्याने शतक पूर्ण केलेलं आहे. भारताने एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशासोबत 26 राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी $7.4 अब्ज करार केलेला आहे? तर बघा मित्रांनो, भारताने आता स्वदेशी एक एअरक्राफ्ट कॅरियर बनवलेलं आहे. त्याचं तुम्हाला नाव सांगायचंय काय? ठीक आहे, तर त्या एअरक्राफ्ट कॅरियर साठी आपण फ्रान्सकडून 26 राफेल विमानं जी आहे तर ती घेणार आहोत. ही राफेल विमानं जी असणार आहे ती एअरक्राफ्ट कॅरियर वर असणार आहे. ठीक आहे, आणि हे आपण जर बघितलं तर यामध्ये काही जे आहे ते ड्युअल सिटिंग असणार आहे, काही सिंगल सिटिंग विमानं आपल्याला बघायला मिळणार आहे. जवळपास $7.4 अब्ज म्हणजे 63,000 कोटी पेक्षा जास्त अमाऊंट जी आहे ती आपण इथं दिलेली आहे. कशासाठी? ते 26 राफेल विमानांसाठी. लक्षात ठेवा. ठीक आहे, मागे एवढ्याच प्राइस मध्ये आपण 36 राफेल विमानं खरेदी केली होती.
हवाई दलासाठी आता आपण जर बघितलं तर आता महागाई सुद्धा वाढलेली आहे, त्यामुळे 26 राफेल विमानं जी आहे ते आपल्याला मिळणार आहे. सिंगल सीटर आणि ट्विन सीटर राफेल विमानं आपल्याला मिळणार आहे फ्रान्सकडून. त्यानंतर कोणत्या देशाने एप्रिल 2025 मध्ये तियानलियान 2 डेटा रिले उपग्रह जो आहे तो यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे. तर तियानलियान 2 जो डेटा रिले उपग्रह आहे तो चीनने प्रक्षेपित केलेला आहे मित्रांनो. या उपग्रहाबद्दल सांगायचं झालं तर चीन आता आपलं स्पेस स्टेशन बनवत आहे आणि आपल्या मानवी मोहिमांसाठी ते काय करत आहे तर काही अवकाशातून डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम करत आहे. त्यासाठी ते कंटिन्यू उपग्रह प्रक्षेपित करत आहे. तर त्यामधलाच एक आहे तियानलियान 2 नावाचा उपग्रह. ठीक आहे, तर चायनाने प्रक्षेपित केलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, कशासाठी तर मी तुम्हाला सांगितलं मानवयुक्त अंतराळ यान आणि स्पेस स्टेशनसाठी डेटा गोळा करण्यासाठी तियानलियान 2 जो आहे तो इथं उपग्रह चायनाने प्रक्षेपित केलेला आहे. यानंतर 10वा क्वेश्चन, रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा एक पुस्तक अलीकडे प्रकाशित करण्यात आलेले आहे, रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन. हे पुस्तक अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा या दोघांनी मिळून लिहिलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. तर या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते 30 एप्रिल 2025 रोजी नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडिया येथे करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर हे पुस्तक अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा यांनी लिहिलेलं आहे, जे काही प्रसिद्ध गणित तज्ज्ञ होते महान रामानुजन यांच्या जीवनाशी संबंधित हे पुस्तक आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, एप्रिल 2025 मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? सर आम्हाला एअर इंडिया माहिती, एअर इंडिया एक्सप्रेस काय? तर एअर इंडिया जी आहे मित्रांनो ती आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक करते, देशात पण करते, पण आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्ये तिचा मेन रोल आपल्याला बघायला मिळतो एअर इंडियाचा. त्याचप्रमाणे देशात स्वस्तामध्ये वाहतूक देण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेस नावाची कंपनी आपल्याला एअर इंडियाची एक उपकंपनी बघायला मिळते. तिचे नवीन अध्यक्ष बनलेले निपुण अग्रवाल. कोण बनलेले? निपुण अग्रवाल. ठीक आहे, तर निपुण अग्रवाल हे नवीन अध्यक्ष बनलेले, लक्षात ठेवायचं आहे. ही जी एअर इंडिया एक्सप्रेस ही जी उपकंपनी आहे ही 29 एप्रिल 2005 रोजी सुरू करण्यात आली होती. गुरुग्राम हरियाणामध्ये हिचं मुख्यालय आहे. 12वा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये माजी उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल एस पट्टाभिरामन यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं. ते कोणत्या राज्यातील होते? तर बघा मित्रांनो, जवळपास लष्करामध्ये 40 वर्ष सेवा देणारे पट्टाभिरामन जे आहे ते मूळचे तमिळनाडूमधील होते. तमिळनाडूमध्ये जो निलगिरी जिल्हा आहे या निलगिरी जिल्ह्यामध्ये वेलिंग्टन या ठिकाणी मिलिटरी हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. 2006 मध्ये ते उप लष्कर प्रमुख या पदावरून निवृत्त झाले होते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथं 2 मे रोजीचा करंट अफेअर्स जे आहे तर त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे. आजपासून आपण कंबाईन गट क ची जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे 1 जून रोजी, त्यासाठी 1 मंथ रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. त्या बॅचची फी 499 रुपये असणार आहे. त्या बॅचचा टाइम टेबल जो आहे तो दिलेला आहे. आजपासून त्या बॅचचे लेक्चर सुरू होणार आहे. त्याचबरोबर त्या बॅचमध्ये लाईव्ह लेक्चरसह रेकॉर्डेड लेक्चर आणि PYQ सेशन सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण राज्यसेवा त्याचबरोबर कंबाईन या सगळ्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या बॅचेस सुरू केलेले आहे. ते आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, लेक्चर सुरू करूया. मग आजच्या लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहे? तर बघा 1 मे ही जी तारीख आहे या दिवशी काय झालं होतं तर 1960 ला महाराष्ट्र, ठीक आहे, महाराष्ट्र आणि गुजरात, ठीक आहे, हे पहिले एकत्र राज्य होते. 1956 मध्ये काय करण्यात आलं होतं तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र होता आपला आणि वरती गुजरात. ठीक आहे, तर हे एकच राज्य 1956 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. मग आता हे जे राज्य आहे हे भाषेच्या आधारावर पुढे जाऊन 1960 मध्ये वेगवेगळी राज्य बनलेली आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, मग आता आपण जर बघितलं तर 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेले आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा महाराष्ट्र राज्य तुम्हाला आज अशा प्रकारे दिसतं, पण पहिल्यापासून ते असं नव्हतं. म्हणजे सुरुवातीलाच अगदी बघितलं तर आपल्या देशाला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तर स्वातंत्र्याच्या वेळी आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हतं. वेगवेगळ्या भागामध्ये, जसं की मराठवाडा जो आहे
तर तो हैदराबादमध्ये विलीन होता, ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर नागपूर जो आहे तो मध्य प्रांताचा भाग होता. मग आपण जर बघितलं तर इथं फक्त मुंबई एक राज्य होतं. मुंबईमध्ये गुजरातचा काही भाग होता, आपला कोकण आणि जे काही पश्चिम महाराष्ट्र त्याचा काही भाग होता, त्यानंतर कर्नाटकचा काही भाग होता, असं एक मुंबई राज्य होतं. पुढे जाऊन 1956ला द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झालं, महाराष्ट्र आणि गुजरात. आणि मग 1960ला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि त्याच दिवशी गुजरातची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झालेली आहे. यानंतर पुढे जाऊया बघा, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो. तर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस जो आहे मित्रांनो, हा सुद्धा 1 मे रोजी सेलिब्रेट करण्यात येतो. म्हणजे महाराष्ट्र दिन, गुजरातचा राज्य दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, ठीक आहे, इंटरनॅशनल लेबर डे जो आहे, तर तो 1 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. मग आता हा 1 मे रोजी का सेलिब्रेट केला जातो, तर याची एक स्टोरी आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर जे 19वे शतक होतं, या 19व्या शतकामध्ये काय झालं होतं, तर एक कामगारांची चळवळ जी आहे ती अमेरिकेमध्ये सुरू झाली होती, ठीक आहे. तर 1800 ते 1900 या काळामध्ये जर बघितलं तर कामगारांची एक चळवळ सुरू झाली होती आणि त्यामध्ये कामगार मागणी करत होते की आम्हाला 8 तास काम द्या, ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर 8 तासाची झोप द्या आणि 8 तासाचा इतर वेळ द्या, ठीक आहे. तर दिवसाचे जे 24 तास असतात, तर 24 तासामध्ये 8 तास काम, 8 तासाचा आराम आणि 8 तास इतर गोष्टींसाठी आम्हाला द्या, अशी एक कामगार चळवळ जी आहे ती उभी राहिली होती. आणि आपण जर बघितलं तर 1 मे 1886 मध्ये या चळवळीसाठी मोठा संप पुकारण्यात आला होता आणि या संपाचं आपण बघितलं तर आउटपुट जे आहे, तर या चळवळीला यश जे आहे ते मिळालं होतं. म्हणून 1 मे 1886, ठीक आहे, 1 मे 1886 मध्ये हा मोठा संप जो आहे तर तो सगळ्या कामगारांनी केला होता, ठीक आहे, अमेरिकेमध्ये. आणि मग ही 1 मे तारीख लक्षात ठेवून 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो, ठीक आहे. तर या चळवळीत 8चा रूल होता, ठीक आहे, 8 तासाची झोप, 8 तासाचा काम आणि 8 तास इतर गोष्टींसाठी. यानंतर पुढे जाऊया बघा, केंद्रीय जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील सर्वात मोठ्या इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचं उद्घाटन कुठे केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, क्रूज तुम्हाला माहित असेल, ठीक आहे. क्रूज काय असतं, तर जसं आपण जर बघितलं, जसं जमिनीवर इमारती आपण बघतो, तसे पाण्यात जे जहाज असतात त्यावर आपल्याला इमारतीसारखे जहाज आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे. खूप आलिशान जहाज असतात ते, ठीक आहे. तर त्याला क्रूज म्हटलं जातं. मग हे जे काही क्रूज आहे ते ज्या ठिकाणी पार्क केले जातील, जसं की रेल्वेचं रेल्वे स्टेशन असतं, विमानाचं विमानतळ असतं, तसं क्रूज साठी काय बनवण्यात येत आहे, तर क्रूज साठी इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे, त्याचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. भारतातील सगळ्यात मोठं इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचं उद्घाटन केंद्रीय जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलेलं आहे. कुठं केलेलं आहे, तर मुंबई महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, ठीक आहे. मुंबई महाराष्ट्रामध्ये जर बघितलं बॅलर्ड पियर या ठिकाणी याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. हे भारतातील सगळ्यात मोठं आपण जर बघितलं क्रूज टर्मिनल असणार, यासाठी 556 कोटी रुपये जो आहे तो खर्च आलेला आहे, ठीक आहे. तर क्रूज टर्मिनल काय असतं हे आपण इथं बघितलेलं आहे. महाराष्ट्र विषयी सांगायचं झालं तर 1 मे 1960 ला स्थापना झाली. मुंबई राजधानी आहे. CP राधाकृष्णन सध्याचे राज्यपाल आहे. देवेंद्र फडणवीस जे आहे ते मुख्यमंत्री आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळतात, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा, तर राज्यसभेचे 19 आणि विधानसभेचे 288 जागा आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विधान परिषदेच्या किती जागा आहे महाराष्ट्रामध्ये हे सांगायचं आहे. यानंतर चौथा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे. तर बघा मित्रांनो, पिंक कलरची गुलाबी रंगाची एक रिक्षा आहे, ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रॉनिक रिक्षा जी आहे तर ती महिलांना दिली जाणार आहे. कशासाठी, तर महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ही रिक्षा दिली जाणार आहे. मग आपण जर बघितलं तर हा निर्णय सुद्धा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. ही रिक्षा मोफत नाही दिली जाणार मित्रांनो. आपण जर बघितलं तर ही जी काही रिक्षा आहे ती घेण्यासाठी 20% खर्च जो आहे तो सरकार देणार आहे आणि 20% खर्च साधारणतः 80,000 रुपयापर्यंत असणार आहे. म्हणजे रिक्षा घेण्यासाठी 80,000 रुपये सरकार देणार आहे तुम्हाला
आणि बाकीचे जे पैसे ते तुम्हाला तुमच्या खिशातून टाकावे लागणार आहे. म्हणजे जवळपास जर आपण बघितलं तर 3,20,000 हे तुम्हाला तुमच्या खिशातून टाकावे लागणार आहे आणि 80,000 जे आहे ते सरकार तुम्हाला देणार आहे. अशी 4 लाखाची रिक्षा जी आहे ती महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार उपलब्ध करून देत आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं महिला सक्षमीकरण. ठीक आहे, वुमन एम्पॉवरमेंटसाठी हा जो उपक्रम आहे हा सरकारने सुरू केलेला आहे. या योजनेचा जो काही शुभारंभ आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. 20% रक्कम जी आहे ती सरकार देणार आहे. जास्तीत जास्त 80,000 रुपये सरकार जे आहे ते 20% रक्कमेच्या स्वरूपात आपल्याला देणार आहे. ठीक आहे, यानंतर बघा पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, ISSF विश्वचषक लिमा 2025च्या पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान काय आहे? तर बघा मित्रांनो, जो काही शूटिंगचा जो काही वर्ल्ड कप अलीकडे आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये भारताने 3रे स्थान पटकावलेले आहे. पहिल्या स्थानावर आहे मित्रांनो चायना, दुसऱ्या स्थानावर आहे USA आणि तिसऱ्या स्थानावर आहे आपला भारत. ठीक आहे, आपण जर बघितलं तर ISSF म्हणजे काय, तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. ठीक आहे, तर शूटिंगचा जो काही वर्ल्ड कप झाला होता तर तो कुठे आयोजित करण्यात आला होता? पेरूमध्ये. पेरूची राजधानी आहे लिमा, त्या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये भारताने 3रं स्थान पटकावलेलं आहे. भारताने एकूण 7 पदकं जिंकली, ज्यामध्ये 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदक आपल्याला बघायला मिळतं. मग आपण जर बघितलं तर जे पहिलं स्थान आहे ते चीनचं आहे, USचं दुसरं आणि भारताचं 3रं स्थान आपल्याला बघायला मिळतं. आता भारत आणि USAचे पदकं जे आहे ते सेम आहे, पण भारत 3ऱ्या स्थानावर काय, तर भारताची सुवर्ण पदकांची संख्या कमी आहे म्हणून भारत 3ऱ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. मग भारताने जी 2 सुवर्ण पदकं जिंकलेली आहे त्यामध्ये पहिलं सुरुची सिंगने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये जिंकलं आणि सौरभ चौधरी आणि सुरुची सिंगच्या जोडीने काही जिंकलेलं आहे, तर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ कॅटेगरीमध्ये दुसरं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. यानंतर ISSF ही आपण जर बघितलं नेमबाजीशी संबंधित एक सर्वोच्च संस्था आहे. 1907 मध्ये स्थापना झालेली आहे. म्युनिक जर्मनीमध्ये हिचं मुख्यालय आहे. यानंतर पुढे जाऊया. इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2024 कोणी जिंकलेला आहे? तर बघा, इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये म्हणजे काहीतरी नवीन इनोव्हेशन करण्यात आलेलं आहे. मग इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट पंतप्रधान पुरस्कार 2024 जो आहे तो न्यूट्रिशन ट्रॅकर ऍप्लिकेशन जे आहे, म्हणजे आपण जे खातो तर आपण किती कॅलरी खातो, आपल्याला कोणत्या प्रकारच्या आहारातून किती कॅलरी मिळतात, ठीक आहे, तर त्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने एक ऍप्लिकेशन बनवलेलं आहे, न्यूट्रिशन ट्रॅकर ऍप्लिकेशन. हे जे ऍप्लिकेशन असणार आहे तर हे आपल्या आहाराशी संबंधित सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ते आपल्याला देणार आहे आणि हे एका प्रकारचं इनोव्हेटिव्ह ऍप्लिकेशन आहे. म्हणून जर आपण बघितलं तर सामान्य प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार न्यूट्रिशन ट्रॅकर ऍप्लिकेशनला देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर महिला आणि बालविकास मंत्रालयाने विकसित केलेले हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, यानंतर जाऊया पुढं. कोणत्या परदेशी नेत्याला एप्रिल 2025 मध्ये भारताच्या अधिकृत भेटीवर दिल्लीत गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला? तर बघा मित्रांनो, भारताच्या भेटीवर कोण आलं होतं याच्या पाठीमागे, तर JD व्हेन्स हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे आहे ते भारताच्या भेटीवर जे आहे ते येऊन गेलेले आहे. तर JD व्हेन्स जे आहे ते भारताच्या भेटीवर जे आहे ते येऊन गेलेले आहे. मग आपण जर इथे बघितलं मित्रांनो तर ते भारताच्या भेटीवर आले असता आपण त्यांना गार्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. तर हा एक प्रश्न आपला घ्यायचा राहून गेला होता. ठीक आहे, तर जे काही सुटलेले प्रश्न आहे तर ते आपण हळूहळू जसे जसे आपले डेली लेक्चर होत आहे तर त्यामध्ये सुद्धा कव्हर करत आहोत. ठीक आहे, तर गार्ड ऑफ ऑनर जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. ठीक आहे, तर आपण JD व्हेन्स हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहे त्यांना दिलेला आहे. त्यांचा भारताचा पहिलाच दौरा होता. यानंतर कोणत्या प्रसिद्ध समाजसेवकाला गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार अच्युत सामंत यांना देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, आपण इथे जर बघितलं तर अच्युत सामंत आसाममधील कोक्राझार येथे प्रतिष्ठित अच्युत सामंत यांना आसाममधील कोक्राझार येथे गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार देण्यात आलेला आहे. गुरुदेव कालीचरण ब्रह्म कोण होते? तर बोडो समाजाचे प्रसिद्ध समाजसुधारक आणि आध्यात्मिक नेते होते.
त्यांच्या 166व्या जयंतीच्या निमित्ताने अच्युत सामंत यांना गुरुदेव कालीचरण ब्रह्म ट्रस्ट मार्फत गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार जो आहे तर त्याने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो। यानंतर बघा मित्रांनो, एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाने मॅग्नेशियम हायड्राईडच्या सहकार्याने विकसित केलेल्या नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे? अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ठीक आहे। काय आहे क्वेश्चन समजून घेऊया। बघा मित्रांनो, तुम्ही न्यूक्लिअर बॉम्ब ऐकला असेल, ठीक आहे, न्यूक वगैरे आपण बघत असतो, न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे बघत असतो, हायड्रोजन बॉम्ब आपण बघत असतो, ठीक आहे। तर आपल्याला न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी आपण जर बघितलं तर आपल्याला तर न्यूक्लिअर काही एलिमेंट्सची काही महत्त्वाच्या एलिमेंट्सची गरज भासते, ठीक आहे, जसं की थोरियम झालं, ठीक आहे, अजून मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण असे बरेचसे युरेनियम झालं, ठीक आहे। तर यांची आपल्याला काय भासते, गरज भासते। पण यांचा वापर न करता आपण जर बघितलं तर जे काही ॲटॉमिक बॉम्ब आहे, ठीक आहे, तो बनवण्याचा प्रयोग जो आहे तो अलीकडे चीनमध्ये करण्यात आलेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा राहिलेला आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर इथं पारंपरिक अण्वस्त्र जे आहे, ठीक आहे, तर यासाठी जे काही किरणोत्सारी मूलद्रव्य लागतात, ठीक आहे, तर त्याचा वापर न करता हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो मॅग्नेशियम हायड्राईडचा वापर करून चीनने बनवलेला आहे। 2 किलोग्रॅम वजनाच्या बॉम्बने 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाचा एक फायरवॉल जो आहे तो तयार केला होता आणि रेग्युलर आपण जर बघितलं तर जो बॉम्ब आहे त्यापेक्षा 15 पट जास्त वेळ जो आहे हा फायरबॉल जो आहे, ही आग जी आहे ती टिकलेली आपल्याला बघायला मिळते। यानंतर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा मित्रांनो, जे काही खेळाडू असतात तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा पुरस्कार आहे वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर, ठीक आहे। हा पुरस्कार कुणामार्फत दिला जातो? तो लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड मार्फत हा पुरस्कार दिला जातो, किंवा हे जे पुरस्कार असतात लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड हे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार आहे एखाद्या खेळाडूसाठी। आपण जर बघितलं तर हा जो पुरस्कार आहे या वर्षीचा हा मोंडो डुप्लांटिस यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। आता हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, तुम्ही एक अशा फेमस खेळ बघितले असेल ऑलिम्पिक मध्ये वगैरे, तर काय असतात, 2 खांब असतात आणि या 2 खांबाच्या वर एक काय असते, एक स्टिक असते, ठीक आहे, एक काठी असते आणि एक व्यक्ती पळत पळत येतो एक काठीच्या माध्यमातून आणि हाय जंप करून या काठीला या स्टिकच्या वरून त्याला उडी मारायची असते। जर ही स्टिक पडली खाली तर त्याचा काय होतो, फाऊल होतो। तर अशा प्रकारचं आपण जर बघितलं तर एक खेळ आहे, हाय जंप आपण याला म्हणू शकतो। तर यामध्ये एक खेळाडू आहे मोंडो डुप्लांटिस, ठीक आहे। तर यांना अलीकडे जर आपण बघितलं तर लॉरियस स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालेला आहे। त्यांनी 2025 मध्ये 6.27 मीटरची जंप मारून त्यांनी एक रेकॉर्ड जो आहे तो सेट केलेला आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे। तर स्वीडनचे आहे, ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं मूळचे हे। यानंतर पुढे जाऊया, बघा या वर्षीचा जो काही वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार मोंडो डुप्लांटिस यांना मिळाला। वर्ल्ड स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्कार सिमोन बाइल्स यांना मिळाला। वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कार रिअल मॅड्रिडला मिळाला। तर लाईफ टाइम अचिव्हमेंट या कॅटेगरीमध्ये केली स्लेटर यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। यानंतर पुढे जाऊया, एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने जपानी कंपन्यांच्या सहकार्याने इको टाउन स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर बघा मित्रांनो, इको टाउन काय असतात, तर पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल अशी शहरं त्यांना इको टाउन म्हटलं जातं। जसं की या शहरांमध्ये जास्त प्रदूषण आपल्याला बघायला मिळत नाही, ठीक आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या शहरांमध्ये गोष्टींचा जो आहे तो एकदा वापर केला तर पुनर्वापरावर फोकस होतो, ठीक आहे। रिसायकल, रियूज, ठीक आहे, रिथिंक या गोष्टींचा वापर जो आहे तो अशा शहरांमध्ये केला जातो आणि पर्यावरणाचं अजिबात नुकसान होत नाही, ठीक आहे। पर्यावरणाला घातक ठरेल अशा गोष्टींचा वापर केला जात नाही, त्याला इको टाउन म्हटलं जातं। आणि अलीकडे इको टाउन जे आहे ते तेलंगणामधील हैदराबाद मध्ये विकसित करण्यात येत आहे जपानी कंपन्यांच्या सहकार्याने, ठीक आहे। तर लक्षात ठेवायचंय, इको टाउन मध्ये जर बघितलं तर गोष्टींचा पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणाला पुनर्संचयित करणं, ठीक आहे,
तर या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जातं. यानंतर जपान विषय जाणून घेतलं तर जपानची राजधानी टोकियो, चलन आहे जपानी येन. शिगेरू इशिबा पंतप्रधान आहे. जपानच्या शेजारील कोणते देश आहेत? जपानच्या शेजारी आपल्याला आपण जर बघितलं तर अशा बाउंड्री सीमा बघायला मिळत नाही, पण समुद्री सीमा बघायला मिळतात. चायना सोबत, दक्षिण कोरिया सोबत, उत्तर कोरिया सोबत, रशिया सोबत. ठीक आहे. होन्शी हे जपानमधील सर्वात मोठं बेट आपल्याला बघायला मिळतं. जपान आणि भारतचा धर्मागार्डियन नावाचा युद्ध सराव होतो. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं. 1944 मध्ये आपण जर बघितलं तर आझाद हिंद सेनेने जपानच्या मदतीने काय केलं होतं, तर आसाम मधून इम्फाळ मधून जर आपण बघितलं तर भारतामध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. आणि तैफू हे जपानमधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला दिलेलं प्रादेशिक नाव आहे. यानंतर भारतीय वायुसेनेने 1857 मध्ये नायक बाबू कुंवर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एअर शोचं आयोजन कुठे केलं होतं? तर भारतीय वायुसेनेने 1857 मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या कुंवर सिंग जे होते, नायक बाबू कुंवर सिंग, तर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बिहारमध्ये पाटणा या ठिकाणी एअर शोचं आयोजन जे आहे ते केलं होतं. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर 1857चा जो काही उठाव होता त्यामध्ये इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढलेल्या बापू कुंवर सिंग, तर यांचं जे काही योगदान होतं त्याच्या स्मरणार्थ हा एअर शो जो आहे तो बिहारमध्ये करण्यात आला होता. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली हे तुम्हाला सांगायचे. आणि केंद्रीय जहाज व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतातील सर्वात मोठे इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचं उद्घाटन कुठे केलं हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर आता बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू साठी फाउंडेशन बॅच, तर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुरू केलेले. या बॅचेसमध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळून जातील. ठीक आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज मिळेल. प्री मेन्सच्या बॅचमध्ये प्री मेन्सची टेस्ट सिरीज असेल, फक्त पूर्व परीक्षेची बॅच असेल तर पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. तर फी जी आहे ती वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळी फी तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं, म्हणजे प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे. थांबूया मित्रांनो आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.